नका मित्रांनो. बैल चार मध्ये आपल्या संघासाठी आपल्याला स्वतःला तिथे तारणहार व्हावं लागणार आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय सामना रंगलाय. वेळ वाचवा. प्रशांत अंभोरेची गोलंदाजी सुरू आहे. स्ट्राईक एंडवरती जर पाहिले तर आपण पाहतोय शुभम भोसारी, नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती अजय सरोजला आपण पाहतोय आणि शुभम भोसारी ही जोडी इथे मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रशांत अंभोरीची गोलंदाजी सुरू आहे. काय क्षेत्ररक्षण तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहिलंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय जाळं विणलं गेलंय आणि ते जाळं इथे तोडून फोडून तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि त्यावरती जर पाहिलं तर सन्मान देण्याचं काम इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. अजय सरोज इथे मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. क्रॉस दी बॅटनं पटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती लॉंग ऑनला चेंडूला ट्रॅव्हल केलंय. एक धाव आली, एक धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर प्रतापगड पॉवर्स या टीमच्या नावावरती शिवनेरी स्ट्रायकर या टीमच्या नावावरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल. थोड्या अंकावरती एक चांगली गोलंदाजी प्रशांत अंभोरे मैदानाच्या मध्ये करताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा शुभम भोसारी डावखुऱ्या हाताचा फलंदाज. काय प्रत्युत्तर असेल. सन्मान दिलाय. शेवटचा चेंडू धावाची संधी तिथे क्षेत्ररक्षण खराब असेल. एक धाव आली, एक धावेळ धावफलक वाढेल. धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकावरती धावा 3 अंकावरती षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं. जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा रडक संग्राम. सर्वांना खेळाडूंना विनंती असेल, आज जर पाहिलं तर रविवारचा दिवस आहे आणि क्रिक हिरोज या ॲपला खूप लोड असतो. त्यामुळे थोडासा क्रिक हिरोजला तिथे प्रॉब्लेम आहे. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून तिथे स्कोरिंग सुरू आहे. आपल्याला लाईव्हला देखील दिसलं नाही तर स्कोरिंग इथे सुरू असणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय धावा लागल्या गेल्या 3. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज संतोष चव्हाणची गोलंदाजी सुरू आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. फलंदाज शुभम भोसारी साठी हा अजय सरोज साठी हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आला. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडू देखील आपण पाहतोय. खूप सुंदर बा काय चेंडू मैदानाच्या मध्ये पेश केलाय आणि हा चेंडू जर पाहिला तर तिथे डॉट आलाय. लागोपाठचे 2 चेंडू आणि षटक क्रमांक 2 ला देखील सुरुवात आहे. फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चुकी करेल. झेल सुटलाय आणि तिथे आपण पाहतोय शुभम भुसारीला शिवंदान तिथे संधीचं सोनं करावं लागेल. लागोपाठचे 3 चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये डॉट आलेत. सर्वांना जर पाहिलं तर आपण पाहतो तिथे लाईव्हच्या माध्यमातून तिथे स्कोरिंग देखील दिसलं जाईल. कारण आज जर पाहिलं तर संडेचा दिवस आहे, अर्थात रविवारचा दिवस आहे. त्यामुळे मॅच खूप असतात. त्यामुळे या ॲपवरती भरपूर लोड असतो. त्यामुळे आज देखील आपण पाहतोय तिथे थोडासा प्रॉब्लेम जाणवेल आणि यावेळेस फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी. एक रोमहर्षक मॅच
इथे आपण महत्व आहे 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 संतोष सभाड अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय आणि फटका फसला. कॉटन बॉलचा प्रयत्न सक्सेसफुल. फलंदाज शुभम भुसारी बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पहिला फलंदाज जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानी चार्ट मध्ये बाद झालाय. शुभम भुसारीच्या स्वरूपात संघाला शिवनेरी स्ट्रायकर संघाला पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला मोहरा जो मात्र मैदानी चार्ट मध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज इथे मैदानी चार्ट मध्ये दाखल होईल. विवेक राज इथे नवीन फलंदाज मैदानी चार्ट मध्ये दाखल झाला आहे. दोन मॅच अगोदर जर पाहिलं तर या फलंदाजानं विवेक राज यानं आपल्या नावावरती अर्धशतक गाजवलंय. तोच फलंदाज इथे मैदानी चार्टमध्ये दाखल झालाय. एक आगळं वेगळं निवेदन आपण पाहतोय. एक क्रिकेटचं धगधगता थरार इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय संपन्न होतोय. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमनाथ बापू कटके आणि युवराज भैया कटके या दोन मान्यवरांच्या माध्यमातून एक क्रिकेटचं मोठं व्यासपीठ इथे निर्माण होत आहे. अक्रॉस दी बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला जर पाहिलं तर तिथे सन्मान दिलाय. षटक संपलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या डावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपली. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 7 या अंकावरती. षटक क्रमांक जर पाहिले तर पुन्हा एकदा तिसरं सुरू होईल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती स्वतः संघ मालक आपण पाहतोय प्रशांत अंभोरे यांना आपण पाहतोय. एक आणि जर पाहिलं तर आज त्यांचा वाढदिवस आहे. बर्थडे बॉय इथे जर पाहिले तर आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल. त्यांना देखील आपण पाहतोय प्रशांत अंभोरेंना युवराज भैया कटके युथ फाउंडेशनच्या वतीनं वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा इथे डावाला होईल सुरुवात. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संघ मालक प्रशांत अंबोरे. स्ट्राईक एंडवरती असेल अजय सरोज. फुलटॉस चेंडू फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज तिथे होतोय बाज. अजय सरोज बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की मैदान के अंदर हार नहीं होती. प्रयत्न आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय अजय सरोजने प्रयत्न केला. परंतु जर पाहिले तर चेंडू जर पाहिले तर खोलवर टप्प्याचा होता. फुल टॉच घेऊन खेळला जरूर, परंतु काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षकानं झेल टिपलाय. मनोज जाधव आणि सक्सेनानं झेल टिपला आणि फलंदाज अजय सरोजला तिथे परतावं लागले. इथे पंचांना अपील केले, परंतु अनुभवी पंच आहेत. एका अनुभवानी भरलेली शिदोरी घेऊन हे पंच जर पाहिले तर आपण पाहतोय इथे मैदानी चार्टमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक जर पाहिले तर 3ऱ्या क्रमांकाचं सुरू आहे आणि प्रशांत अंभोरेची गोलंदाजी जी मात्र मैदानी चार्टमध्ये सुरू आहे.
अक्रॉस दी बॅट फटका खेळला क्षेत्ररक्षक पुढा तिथे झेल सुटलाय आणि जीवनदान असेल फलंदाज गौरव वर्मा याला. इथे जर पाहिलं तर संधी आहे आणि त्या संधीचं सोनं या फलंदाजाला करावं लागणार आहे. सामना जर पाहिलं तर आपण पाहतोय 10 षटकांचा असणार आहे. षटक क्रमांक पहिलं जर पाहिलं तर एक अप्रतिम टाकलंय, दुसरा स्वतःसाठी षटक टाकतायत. यावेळी धावबाची संधी फेकी खराब असेल. पुढा एकदा जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक ऍड होईल. एक धाबेट धावफलकावरती धावा 8. 2 संघांची पडली इथे मैदानाच्या आतमध्ये गाठ. WSPL इथे होते सुपर हिट. इथे नटलाय थाट कोड कोणाची लावेल वाट. धावा फलकावरती धावा 8. षटक क्रमांक जर पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे. फटका खेळलाय जमिनीला गुदगुली करणारा फटका आपण पाहतोय. एक सिंगल आली, एक सिंगलने धावफलक वाढलं. धावफलकावरती आकडे बदललेत. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 9 या अंकावरती. धावफलकावरती धावा 9. युवराज भैया कटके आणि सोमनाथ बापू कटके या 2 मान्यवरांचं किती गुण गाऊ. धावफलकावरती धावा 9. षटक क्रमांक जर पाहिले तर धावफलकावरती आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा पुन्हा एकदा धावफलकावरती धावफलक वाढेल. एक धावेल धावफलक. मित्रांनो या क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संबोधलं तो सचिन रमेश तेंडुलकर. त्यांचा जर्सी क्रमांक 10 आणि इथे धावफलकावरती धावा 10. षटक संपलं. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटक संपली. धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी स्ट्रायकर संघाचा धावफलक 10 या अंकावरती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय 4थ्या षटकाला सुरुवात होईल. मनोज सक्सेनाची गोलंदाजी आणि स्ट्राईक एंड वरती जर पाहिलं तर फलंदाज गौरव वर्मा आणि विवेक राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. तुडुंब भरले नदी नाले, तुडुंब भरले नदी नाले सर सागराचे येईल का. अरे लाख झाले खेळ तरी देखना टेनिस क्रिकेटचा होईल का, देखना टेनिस क्रिकेटचा होईल का. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय सामना क्रमांक 2 षटक क्रमांक 4 ला इथे मैदान 4 मध्ये सुरुवात होते. पहिला चेंडू लोअर फुल टॉस फटका खेळलाय कव्हर पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव येईल, एक धावेळ धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती ऍड होईल 11 या अंकावरती. मित्रांनो इथे जर पाहिलं तर आपण पाहतो धावफलक 11 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. एक जर पाहिलं तर एक धीम्या गतीनं थेंबे थेंबे तळे साचे. इथे जर पाहिलं तर बूंद बूंद से बनता है सागर. इथे जर पाहिलं तर क्षणाक्षणामध्ये बनतं हे युग. इथे जर पाहिलं तर फटका खेळल्यापर्यंत क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल आणि चेंडू जर पाहिलं तर सीमारेषेलगत जाऊन देखील पोहोचलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय प्रशांत अंबोरे चेंडूला बॅकअप करतील. फेकी केली आणि त्यावर जर पाहिलं तर पुन्हा एकदा धावा येतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 आणि 2 धाबे धावफलक वाढलं. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. मित्रांनो 13 या अंकावरती जर पाहिलं तर 13 या अंकाला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अशुभ अंक म्हणून मानलं जातं. इथे जर पाहिलं तर आपण पाहतो धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिथे सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं अर्थात मनोज सक्सेनाची गोलंदाजी. सन्मान दिलाय तिथे क्षेत्ररक्षक वेगाड चेंडूवरती येईल. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14 या अंकावरती. निश्चित जर पाहिलं तर गोलंदाजांनी या 2 फलंदाजांना इथे रोखून ठेवलंय. मोठे फटके तिथे जर पाहिलं तर त्यांच्यापासून हिरावून घेतलेत. त्यांना त्या फटक्यांपासून तिथे वंचित ठेवावं लागेल. आणि यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय एक वेगवान आणि तिथे अजून चेंडू जर पाहिला तर सुरेख असेल. डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मनोज सक्सेनाला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लोअर फुल टॉस बॅटची कडा क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम. वा काय क्षेत्ररक्षण केले गेले. वा
अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फेकी देखील सुरेख. यष्टीरक्षकांना आपलं काम तिथे जर पाहिलं तर चोखमने पूर्ण केलंय आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. या वेळेस एक देखना फटका. क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धाबा येतील 6 षटकार. षटकारानं जर पाहिलं तर धावफलक वाढलं. धावफलकावरती आकडे बदललेत. 4 षटकं संपली आणि धावफलकावरती धाबा लागल्यात. शिवनेरी स्ट्रायकर या संघाच्या डावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चला वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 साठी रोहित पवार इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. रोहित द हिटमॅन या डाबाला जर पाहिलं तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मांचा जर्सी क्रमांक आहे. इथे पुढे एकदा जर पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रोहित पवार दाखल झालाय. आणि जर पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये समालोचन कक्षामध्ये देखील आपण जर पाहिलं तर आमच्या समोर जोडले गेले श्रेयस सरांना आपण पाहतोय. एक चांगलं स्कोरिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 192 देशामध्ये लाईव्ह दाखवण्याचं काम जर पाहिलं तर आपण पाहतोय केलं जात आहे. 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून एक रोमहर्षक निवेदन आपण पाहतोय आणि एक सुमधुर आवाज देखील आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून आहे. त्यांचं देखील मी मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. पुन्हा एकदा रोहित पवार षटक क्रमांक 5 साठी सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव आली. दुसऱ्या धाबेला तिथे प्रयत्न होईल का परंतु तिथे नकार कळवलाय आणि एक धाबेचा धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या डावावरती 21 अंकावरती. एक चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर आपण पाहतो या गोलंदाजानं इथे सुरुवात केली आहे. पहिला चेंडू जर पाहिलं तर एक धाबेसाठी आलाय. दुसरा चेंडू काय असेल त्यावरती प्रत्युत्तर गौरव वर्मा काय देईल आणि चेंडू सरळ डीप मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. येथील धाबा 6 खणखणीत षटकार. षटकारानं जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक वेगानं वाढलं. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर धाव पोहोचल्यात 27 अंकावरती. एक जर पाहिलं तर आपण पाहतोय वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मोठ्या थाटामाटानं इथे संपन्न होताना आपण पाहतोय. आपल्या खेळाडूंना जर पाहिलं तर एक उच्च दर्जाचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या 2 मान्यवरांच्या माध्यमातून इथे संपन्न होत आहे. अक्रॉस द बॅट अंगभेदक मारा. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल आणि चुका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये घडतायत. चेंडू जर पाहिलं तर सीमारेषेलगत पोहोचलाय आणि त्या चेंडूवर जर पाहिलं तर लेग भाईच्या स्वरूपामध्ये 2 धाबा येतील. 2 धाब्यांनी धावफलक वाढलं. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर धावून पोहोचल्यात 29 अंकावरती. चुका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये झाल्या तर त्या तुम्ही गाडीवरून घरी जाताना घरी गेल्यानंतर तुम्ही अंथरुणावरती बसल्यानंतर त्या चुका तुम्हाला तुमच्या डोक्याला तिथे एक खीळ बसून मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. पुन्हा एकदा एक बिग ब्लास्ट. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे भागड्या ओचल की टाक. षटकार 7 धाबांसाठी. षटकार मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आलाय. या षटकात जर पाहिलं तर आपण पाहतोय तिथे 2 षटकार आलेत. षटक क्रमांक तिथे मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं सुरू आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोहित पवार इथे त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचं काम गौरव वर्मा या फलंदाजानं केलंय. काय अफलातून बॅटिंग करतोय. धावफलक जाऊन पोहोचले 35 या अंकावरती. पुन्हा एकदा तिथे चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. येथील धाबा 6 षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि जर पाहिले तर या षटकातील 3रा षटकार
गौरव वर्माच्या नावावरती होईल. स्वतःच्या नावावरती 12 चेंडूंमध्ये 27 बनवल्या. तर सांघिक धावफलक जर पाहिला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. आणि हा चेंडू जर पाहिला तर तिथे गती परिवर्तन असेल, गतीचं परिवर्तन केलंय. आणि चेंडू जर पाहिलं तर हा चेंडू सुरेख आलाय. षटक संपलं. 5व्या क्रमांकाचं 5 षटक संपली. धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. जर पाहिलं तर आपण पाहतोय निश्चितच नॅशनल क्रिकेटला लाजवणारा हा क्रिकेट आहे. मैदान 4 मध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो एक उच्च दर्जाचं क्रिकेट इथे मैदान 4 मध्ये सुरू आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं सुरू आहे. रोहित पवारवरती जरूर आक्रमण केलं, परंतु या संघाचे डाव कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती असेल आणि कोणता गोलंदाज तिथे आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी इथे मैदान 4 मध्ये येईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणवेच्या अर्धांग गतीला इथे अडसर आता कुठला रे. इथे वणवा मैदानाच्या आतमध्ये पेटलाय. धावफलक इथे वाढलंय आणि या धावफलकाला रोखण्यासाठी कोणता गोलंदाज इथे मैदान 4 मध्ये सक्सेसफुल ठरणार. वैभव चौधरी इथे षटक क्रमांक 6 साठी इथे मैदान 4 मध्ये दाखल झालाय. जर पाहिले तर आपण पाहतोय एक रोमांचक क्रिकेटची मॅच इथे मैदान 4 मध्ये सुरू आहे मित्रांनो. एक चांगली गोलंदाजी देखील करताना आपण पाहतोय, परंतु त्या गोलंदाजावरती घेतलेला कर्ब समाचार रोहित पवारचा. पुन्हा एकदा वैभव चौधरी इथे षटक क्रमांक 6 साठी. वा, काय चेंडू मैदान 4 मध्ये पेश केलाय. चेंडू मध्ये जर पाहिलं तर गतीमध्ये तिथे आपण पाहतोय बदल करण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर विवेक राज इथे फलंदाजी करताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती गौरव वर्मा. ही 2 फलंदाज ही ताकदवर जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथे जर पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख येईल. डॉट चेंडू मैदान 4 मध्ये आलाय आणि लागोपाठचे 2 चेंडू डॉट. इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय निश्चित धावफलकाचे दरवाजे बंद करण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. इथे जर पाहिलं तर वैभव चौधरीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि जर पाहिलं तर फलंदाज विवेक राजला त्यानं इथे थांबवून ठेवलंय. काय असेल पुढील चेंडू आणि त्यावरती प्रत्युत्तर काय देणार. खराब चेंडू रिव्हर्स बॅटर केलाय आणि चेंडू सरळ जाऊन पोहोचेल थर्ड मॅनला. येथील धावा 4 चौकार. जर पाहिले तर बन बाउन्स देखील पंचांनी घोषित केलाय. असा चेंडू जर पुन्हा या गोलंदाजाने टाकला तर त्याला तिथे दंडित केलं जाणार. तिथे त्याला जर पाहिले तर मैदान 4 मध्ये काहीतरी शासन केलं जाईल. हे देखील आपण पाहणं मैदान 4 मध्ये किती गरजेचं असेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 45 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 ला सुरुवात आहे. यावेळेस अक्रॉसची बॅट फटका खेळलाय आणि चेंडू जाऊन पोहोचेल 1 बाउन्स सीमारेषा पार. येथील धावा 4. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली सीमारेषेची भेट. चौकार 4 धावांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. सर चौकार आहे ना आताचा. थँक्यू. चौकार आलाय आणि चौकाराने जर पाहिलं तर संघाचं इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती वैभव चौधरी रिव्हर्स बॅटिंग करण्यापर्यंत. तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि हा जर पाहिलं तर चेंडू डॉट येईल. एक अनुभवी पंच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तरी ती स्पर्धा सुरू आहे. एक ऑफिशियली टीम आपण पाहतोय. लाईव्हची टीम देखील आपण पाहतोय. ती संपन्न आहे. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर लाईव्ह दाखवण्याचं काम इथे सुरू आहे. बॅटची कडा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक टेक अँड व्हेरी गुड कॅच. फलंदाज इथे होईल बाद. विवेक राज या चेंडूवरती होतोय बाद. धक्का क्रमांक 3.
क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. लोहगड संघाचे संघमालक सुनीलजी दातार यांना जर पाहिलं तर आपण पाहतोय दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीला सर्व टीम या ठिकाणी त्यांच्या समवेत आहे. आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक जर पाहिले तर 7व्या क्रमांकाचं सुरू होईल. धावफलकावरती धाबा लागले गेले आता शिवडेरी स्ट्रायकर या संघाच्या डावावरती आपण पाहतोय. धावफलक आकडे बदलले. धावफलकावरती धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 7 साठी इथे जर पाहिले तर आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती स्वराज पाबळे हा देखील जर पाहिले तर हा खेळाडू देखील एक आक्रमक आहे. एक चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी देखील मैदानामध्ये करतो. मागील सत्रात मी ज्या वेळेस याच दिवशी या मैदानावरती कॉमेंट्रीसाठी आलो होतो त्याच फलंदाजानं तिथे तो दिवस गाजवला होता. पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले इथे पंचांनी घोषित केला आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेवर जर पाहिलं तर किती धाबा इथे बनवण्याचं काम हे 2 फलंदाज करताना आपण पाहणार आहे. एक बाजूला असेल गौरव वर्मा तर दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज स्वराज पाबळे इथे मैदानामध्ये गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो. षटक क्रमांक 7 साठी मनोज सक्सेना सज्ज झाला. षटक क्रमांक 7 साठी वैयक्तिक दुसरं सांघिक 7वं षटक. चला वेळ वाचवणं आपल्याला मित्रांनो गरजेचं असणार आहे. वेळ वाचवा कारण वेळ आजच्या दिवसासाठी आपल्याला महत्वाचा आहे. यावेळेस क्रॉसची बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तिथे पंचांचे हात समांतर धाबा येतील अवांतर. एकदा मिनिट धावफलक वाढलं. धावफलकावरती आकडे बदललेत. धावफलकावर जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल 50 धाबा. संघाचं अर्धशतक मित्रांनो मैदानामध्ये कंप्लीट झालंय. 50 धाबा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थात पाहिलं तर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मनोज सक्सेना सज्ज झालाय. गौरव वर्मा फुलटॉस चेंडू त्यावेळेस बिगिट केलाय. जमिनी समांतर क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती चेंडू सरळ सुसाट वेगानं सीमा पार येतील धाबा 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. एक चांगली बॅटिंग जर पाहिली तर आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी करताना गौरव वर्मा इथे सज्ज झालाय. स्वतःच्या नावावरती 14 चेंडूंमध्ये त्यानं 31 धाबा ठोकल्यात. अजून देखील सज्ज आहे. यावेळेस हा चेंडू एस्टनच्या खूपच बाहेर तिथे बलचांनी करवलाय. हा चेंडू वाईट असेल. अतिरिक्त धाव ऍड होईल. धावफलकावरती धाबा 55 या अंकावरती. एक चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग सुरू आहे. जर पाहिले तर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये बाद झाल्यानंतर तिथे जर पाहिलं तर धावफलकाला थोडंसं लॉकअप मध्ये बंदिस्त करण्याचं काम या गोलंदाजांना केलं. परंतु पुन्हा एकदा संघाचा डाव सावरण्यासाठी गौरव वर्मा जो मात्र मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक वेगानं वाढलं आणि जाऊन पडलंय पोहोचलंय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धाबा या अंकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रॉसची बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा वेगानं चेंडूवरती येईल आणि चेंडूला बॅकअप केलं. तिथे फेकी केली. एकदा वेळी धावफलक पुन्हा वाढलं. धावफलकावरती धाबा 56 या अंकावरती. मित्रांनो 56 धाबा देखील आपण पाहतोय इथे बनवल्यात. परंतु या गोलंदाजांना जर पाहिलं तर आपण पाहतोय इथे धावफलक रोखून ठेवण्याचं काम इथे केले गेले. आतापर्यंत जर पाहिले तर आपण पाहतोय मनोज सक्सेनाने 4 चेंडू संपन्न केले. पहिला चेंडू वाईट आला. दुसरा चेंडूवरती चौकार. तिसरा चेंडू देखील पुन्हा खराब आला
आणि चौथ्या चेंडूवरती एक धाब आली. असं जर पाहिलं तर आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये इथे धाबा खर्च झाल्यात 5 आणि चेंडू असतील धावफलकावरती स्कोर गारवरती 2. षटक क्रमांक 7 सुरू आहे आणि त्या 7व्या षटकात आपण पाहतोय मनोज सक्सेना फटका खेळलाय. तिथे जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठाला मानवंदना. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस या फटका खेळलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग त्याची क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय बेकाडलं चेंडू होईल. चेंडूला बॅकअप केले. पैकी देखील सुरेख असेल. एक धाबेडे पुन्हा एकदा धावफलक वाढलं. धावफलकावरती जर पाहिला तर धावफलक धावून पोहोचलाय 61 या अंकावरती. 61 धाबा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. सकाळच्या सत्रातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. जर पाहिलं तर आपण पाहतोय या स्पर्धेला जर पाहिलं तर आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. एका मोठ्या व्यासपीठा निर्माण करण्याचं काम देखील इथे सुरू आहे. अक्रॉस दी बॅट न खेळण्याचा प्रयत्न. आडी चेंडू आडी बॉलचा संपर्क तिथे नसेल. आडी चेंडू जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय पंचांनी डॉट कळवलाय. बॉलला हवा घालण्याचं काम इथे मैदानामध्ये केले गेले. जर पाहिलं तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती एका बंदुकीतून गोळी सुटावी त्याच वेगानं तिथे चेंडू मैदानामध्ये या गोलंदाजीच्या हातातून सुटला आणि जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसाव्यासाठी. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. काबू कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षण थोडं खराब परंतु त्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धाबा येतील. 2 धाबे धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती आकडे बदलले. धावफलकावरती धाबा ज्या मात्र आपण पाहतोय 63 या अंकावरती 7वं षटक संपलं. धावफलकावरती धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 या अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 8 इथे मैदानामध्ये सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज जो मात्र मैदानामध्ये दाखल होईल आपण पाहतोय वैभव चौधरी. नवीन गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. 8व्या क्रमांकाचं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वैभव चौधरी संघासाठी 8वं षटक स्वतःसाठी 2रं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपन्न करेल. षटक क्रमांक 8 इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती वैभव चौधरीला आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. जर पाहिलं तर या गोलंदाजांनी इथे धावफलक रोखून ठेवण्याचं काम जर पाहिलं तर मैदानामध्ये केले गेलंय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अक्रॉस दी बॅट बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे जर पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल आणि चेंडू जर पाहिलं तर मैदानामध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक 8 इथे मैदानामध्ये सुरुवात आहे. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. वैभवने मैदानामध्ये जरूर साकारली परंतु तिथे जर पाहिलं तर धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 63 या अंकावरती. पूर्ण आहे एकदा वा लागोपाठचे 2 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेत. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत कारण प्रयत्न कराल तर तुम्हाला तिथे यश निश्चित भेटणार आहे. प्रयत्न जर तुमचे चांगले असतील तर यश देखील तुम्हाला नक्कीच तिथे मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं भेटेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू सरळ शांत बसायला मी काही संत नाही सांगून देणारा फलंदाज स्वराज बाबळे सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाबा येतील 6. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार.
लढावं लागेल. ह्या गोलंदाजाला देखील आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा वैभव चौधरी सज्ज झालाय. एक चांगली गोलंदाजी तो करतोय. षटकार जरूर आलाय, परंतु जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख असेल. अंगभेदक मारा. चेंडू जर पाहिलं तर तिथे मैदान मध्ये डॉट आला, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. एक धावेने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 या अंकावरती 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेळ वाचवणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. षटक क्रमांक 8 ला इथे मैदान मध्ये सुरुवात आहे. वैभव चौधरी इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. 4 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर वैभवने आतापर्यंत खर्च केल्या गेल्या धावा 7. ॲक्रॉसची बॅटनं फटका खेळलाय. कव्हर पॉइंटला ठोकलाय षटकार आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा धन्यवाद. पुन्हा एकदा विझलो आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. सांगून देणारा फलंदाज तिथे आक्रमण चढवलाय. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक संपले गेले. 8व्या क्रमांकाचा धावफलकावरती धावा शिवनेरी स्ट्रायकर या संघाच्या डावावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मित्रांनो, वेगानं धावफलक वाढलाय. एक चांगली बॅटिंग दर्जेदार सुरू आहे. षटक क्रमांक मैदान मध्ये संपले गेले. 8व्या क्रमांकाचं 9व्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून जर पाहिले तर प्रतापगड पॉवर्स या टीम कडून इथे गोलंदाजी मार्फत गोलंदाज दाखल होतोय. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहणार आहे. ओंकार गायकवाड. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय एक चांगली ओंकारला देखील जर पाहिले तर गोलंदाजी करावी लागणार आहे. ओंकारला देखील जर पाहिले तर या मोठ्या पटक्यांपासून या फलंदाजांना वंचित ठेवावे लागेल. कारण जर पाहिले तर आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिले तर धावफलक वाढलाय. 82 अंकावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 9 साठी ओंकार गायकवाड इथे सज्ज झालाय. वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असेल. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम पर्व क्रमांक 3 जर पाहतोय आपण पाहतोय मध्ये संपन्न होत आहे. टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह दाखवण्याचं काम सुरू आहे. ॲक्रॉस जी बॅट न खेळण्याचा प्रयत्न, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न आणि तिथे जर पाहिलं तर पहिला चेंडू तिथे मैदान मध्ये डॉट आलाय. काय गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. ओंकार गायकवाडला आपण पाहतो षटक क्रमांक तो मैदान मध्ये संपन्न करतोय. 9व्या क्रमांकाचा अजून देखील जर पाहिलं तर तिथे निर्णायक षटक, शेवटचं अंतिम षटक असणार आहे. चला वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असेल. ॲक्रॉस दी बॅट, अंगभेदक मारा आणि तिथे काय इथे मैदान मध्ये फलंदाज इथे बाद होईल. जर पाहिले तर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांना तिथे आपण पाहतोय काम दिले गेले. तिसरे पंच तिथे बिझी होतील आणि चेक केले जाईल फलंदाज बाद आहे की नाही हे देखील आपण पाहणार आहे. तिसरे पंच जर पाहिले तर बिझी होतोपर्यंत जर पाहिले तर धावफलक जाऊन पोहोचला आपण पाहतोय. OUT आउट. फलंदाज इथे होईल बाद. परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. धक्का क्रमांक 4. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय 9व्या क्रमांकाचं सुरू झालं आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय फलंदाज त्याला बाद गेलाय. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज इथे मैदान मध्ये दाखल होईल. हर्षल वाणी इथे नवीन फलंदाज जो मात्र मैदान मध्ये दाखल झालाय.
LBWच्या माध्यमातून आपण पाहिलं फलंदाज बाद झालाय. यावेळेस आल्या आल्या चेंडूला पाठवलाय. आये हो तो स्वागत नहीं करोगे हमारा. छेरन षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलकावरती 88 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हर्षल वाडी पहिला षटकार. आणि यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू देखील सुरेख होता. अंगभेदक मारा पंचांना अपील केलंय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. धावफलकावरती धावा 89 अंकावरती. तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा तिथे काम लागले गेले. तिसरे पंच पुन्हा बिझी होतील. इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय काय असेल, पंच काय निर्णय देणार. तर पुन्हा एकदा आपण पाहूया मैदान चार्टमध्ये धावफलक बनवलाय. तिसरे पंच या तिथे नॉट आउट असणार आहे. फलंदाज जर पाहिले तर आपल्या घरट्यामध्ये सुखरूप असेल. आणि जर पाहिले तर मैदान चार्टमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 9 ला इथे सुरुवात आहे. आणि धावफलक 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 89 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर पाहिलं तर शिवनेरी स्ट्रायकर संघाने धावफलक बनवलाय. पहिल्या 3 षटकांपर्यंत जर पाहिलं तर सर धावफलक तिथे कमी या अंकावरती होता. जर पाहिलं तर कमी धावा धावफलकावरती होत्या. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 10 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर या फलंदाजांनी केलेलं आक्रमण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचला 89 अंकावरती. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. आणि इथे आपण पाहतोय गौरव वर्मा स्वतःच्या नावावरती 20 चेंडूंमध्ये 52 धावा ठोकल्यात. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. गौरव वर्माने जर पाहिले तर आपल्या स्वतःच्या नावावरती बॅक टू बॅक दुसरी अर्धशतक इथे कंप्लीट केले. आणि कालच्या दिवसात जर पाहिलं तर प्लेयर ऑफ द मॅच हा किताब त्या फलंदाजाच्या नावावरती आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 95 धावा. अजून देखील शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. स्वतःचं अर्धशतक कंप्लीट केलं, परंतु संघ जर पाहिलं तर शतकाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. 95 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. आणि त्या 6 चेंडूवरती काय प्रत्युत्तर देणार गोलंदाज हे देखील आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका खेळलाय जमिनी समांतर आहे क्षेत्ररक्षण. तिथे आपण पाहतोय अप्रतिम केलंय. एक धावा आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार का? जर पाहिले तर आपण पाहतोय नकार आलाय. आणि चुका जरूर होत आहेत, परंतु त्यावरती एक सिंगल येईल. एक सिंगल जर पाहिले तर वाढेल. एक सिंगलने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 96 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 10 इथे सुरू होईल. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज जर पाहिले तर दाखल होतोय. षटक क्रमांक 10 साठी आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक सुरू होतोय. आणि गोलंदाजच्या ट्रॅकवरती प्रभाकर सिंग
आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या फलंदाजानं आपलं स्वतःचं अर्धशतक बॅक टू बॅक दुसरं गाजवलंय तोच वैभव गौरव वर्मा इथे स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक वरती हर्षल वाडी. 2 चेंडूंमध्ये हर्षलने देखील 6 धावा बनवल्यात. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार जरूर आलाय आणि धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा 97 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर आपण पाहतोय प्रभाकर सिंग इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. एक चांगली गोलंदाजी तो मैदान चारमध्ये करतोय. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. धावफलकावर जर पाहिलं तर धावा आकडे बदलले. षटकारानं चौकारानं धावफलक बदललाय. 101 धावा ज्या मात्र आपण पाहतोय शिवनेरी स्ट्रायकर या संघाच्या नावावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट आणि चेंडू सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 6 षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. चेंडू जर पाहिलं तर आपण पाहतोय तिथे डोर मध्ये खिडकीमध्ये जाऊन थांबलाय. तिथे डोकावून पाहण्याचं काम सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी देखील आपण पाहतोय. यावेळेस बिगिड पुन्हा एकदा आणि चेंडू जर पाहिलं तर कव्हर पॉइंटला सीमा रेषा पार. तिथे लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकर नावावरती आहेत. धावफलकावरती धावा. सांघिक धावफलक. पहिलं जर पाहिलं तर आपण पाहतोय गौरव वर्मानं क्रॉस बॅट फटका खेळलाय. पुन्हा एकदा सीमारेषेला आग लागतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार. हर्षल वाडी सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 6 षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. या स्पर्धेत जर पाहिले तर एक आपण पाहतो या डावामध्ये 37 चेंडूंमध्ये पहिल्या 50 धावा बनवल्यात आणि शेवटच्या 29 चेंडूंमध्ये या मात्र 50 बनवल्यात. त्यामुळे धावाची संधी डेंजर झोनला. फेकी तिथे नसेल. चुका करणार नाही. धावफलक रोखावे लागेल. धावफलक जर पाहिले तर धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 10 षटकं संपली आणि धावफलकावरती धावा ज्या मात्र आपण पाहतोय 120 धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतिस्पर्धी विरोधी संघाला बनवायचे आहेत. अर्थात प्रतापगड पॉवर्स या टीमला बनवाव्या लागणार आहेत. 10 षटकांमध्ये 121 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. चला वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असेल. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी टॉस करतोय. पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पुरंदर पेशवास. दोन्ही टीमच्या कॅप्टनना संघनायकांना विनंती असेल आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या
सामन्याचा टॉस करणार आहे. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असेल. या खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय. शिवनेरी स्ट्रायकर्सचे मावळे आम्ही मैदान मारायला आलोय. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 मध्ये आगमन करीत आहे. संघमालक मान्य अंकुश पोद्दार, मान्य प्रतीक सिंग यांचा मालकी हक्क असलेला संघ शिवनेरी स्ट्रायकर्स. चे 2 फलंदाज आलेले आहेत आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आता क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 प्रतापगड पॉवर्स आणि त्यांच्या विरोधात शिवनेरी स्ट्रायकर्स अशी लढत आता इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते आहे आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल. पन्हाळा पॅन्थर्स आणि पुरंदर पेशवाज यानंतर आपली मॅच खेळवायची आहे. आपणासाठी हा शेवटचा पुकार. टॉस करण्यासाठी ताबडतोब संपर्क करा. पंचावन्न मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. 55 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कंप्लीटच करायची आहे याची नोंद असू द्या. त्यापेक्षा जास्त वेळ घ्याल तर मग मात्र तिथे तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. मॅन्डेटरी पॉवर प्ले. क्षेत्ररक्षक आता मात्र 30 यार्ड वर्तुळावरती मात्र क्षेत्ररक्षण करतील तर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल तुम्ही पाहता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील. सामना सुरू होतोय. ऑन स्ट्राईकला मात्र बर्थडे बॉय प्रशांत आंबोरे तर नॉन स्ट्राईकला मयंक. तर पहिला चेंडू मात्र ते खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचं बनवलं कमळ टिपला झेल. फलंदाजाचा संपला इथे खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला.
AB देसाई न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती राहुल काळेनं मात्र इथे मोठं यश मिळवलं. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल बोटांच्या किमयाची जादू तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि एक कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये सामना क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ असताना पुढे सरसावत गॅप शोधला तिथे आणि चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर येतोय शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय आणि इथे मात्र धावपलिकेला सुरुवात. श्री गणेश होतो. अकाउंट ओपन होतंय. 4 धावा धावपलिकावरती आहेत. मोठ्या धाव्यांचा पाठलाग. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये अनेक क्रिकेटचे रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. AK-47 इव्हेंटचे सर्व अशोक खांडेकर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं वलय प्राप्त होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आबांवरती विशेष करून प्रेम आहे. दुपारी मात्र आबांना मात्र विशेष खर्च आहे. धावपलिकावरती जाऊयात आपण. 4 धावा धावपलिकावरती आहेत. यावेळेस मात्र पाहायचं आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल टिपला जाईल तिथे आणि फलंदाज तिथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. संघाला इथे मात्र कुणाची नजर तर लागली नाही ना असं म्हणावं लागेल. आधीच कर्जबाजारी त्यात उसनं मागतय शेजारी असा प्रसंग इथे मैदानाच्या मध्ये जो पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक 2 विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. धावपलिकावरती आपण पाहतो आहोत. 4 धावा इथे धावपलिकावरती आहेत. राहुल काळेचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी त्यानं मैदानावरती साकारलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल झालेला आहे. डॉट बॉल. पंचांकडे मात्र अपील तिथे केलंय परंतु पाहायचं पंचांचं यस बोट आकाशाकडे आहे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. अप्रतिम चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट बॉल. 4 धावा धावपलिकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक मैदानाच्या मध्ये समाप्त होत आहे.
धावपलकावरती आपण पाहतो 3 गडी बाद 4 धावा. पहिलं षटक संपलं. 54 चेंडू आणि 117 धाब्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 2 घेऊन अंकुर पोद्दारनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. अंकुरचा पहिला चेंडू आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चार गडी बाद 4 धावा धावपलकावरती आहेत. पत्त्याच्या डावाबानं डाव कोसळावा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज मैदानावरती येत आहेत, हजेरी लावतायत आणि पुन्हा माघारी परत आहेत. संघाला रखडून धरलं. इथे तुम्ही पाहतात धावपलकाला पूर्णपणे कात्री लागलेली आहे. धावेंचा प्रचंड मोठा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये जाणवतो आहे. 1972 ला दुष्काळ पडलेला आपल्याला माहिती आहे, परंतु इथे आता धावेंचा हा प्रचंड मोठा दुष्काळ मैदानावरती जाणवतो आहे. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावेंसाठी सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहता डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. रुकून धरलेला आहे. सामन्यामध्ये रंगत येताना तुम्हाला जी पाहायला मिळेल, कारण मॅच अतिशय महत्वपूर्ण मैदानावरती पाहायला मिळते आहे. पन्हाळा पॅन्थर्स आणि पुरंदर पेशवाज दोनही टीमला विनंती आहे, टॉस करायचा आहे, संपर्क करा.
धावपलकावरती आपण जाणार आहोत. धावपलकावरती इथे तुम्हाला ज्या पाहायला मिळतील धावपलकावरती धावा आहेत 20 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 चेंडू आणि 101 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी जी मात्र इथून पुढे आवश्यकता. हलक्या ती चेंडूला फक्त खेळून काढले. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळते. राहुल काळेने कमालीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये जी साकारलेली आहे. धावपलकावरती आपण नजर टाकणार आहोत. एकवीस धावा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठलीही धाव तिथे मिळताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल तुम्हाला जो मात्र मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळेल. धावपलकावरती एकवीस धावा धावपलकावरती आपण पाहतो आहोत. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला तिथे आणि फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चार 5 फलंदाज पूर्णपणे माघारी परतलेले आहेत. निव्वा डाव इथे कोसळलेला आहे आणि संघ इथे तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये प्रतापगड पॉवर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पिछाडीवरती जाताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आज मात्र मैदानावरती अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जी पाहायला मिळाली आणि एक चांगला खेळ मैदानावरती मात्र नक्कीच जो साकारण्याचा प्रयत्न होताना जो पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शिवनेरी स्ट्रायकर संघातील खेळाडूंच्या माध्यमातून तुम्ही पाहता. शिवनेरी स्ट्रायकर संघाने मात्र या मैदानावरती एक चांगलं कामकाज सातत्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावपलकावरती आपण नजर टाकू. 21 धाबा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आता 4 सुरू होईल. अंकुर पोद्दारनं चेंडू हातामध्ये घेतलाय. अंकुर पोद्दार गोलंदाजी करण्यासाठी तयार. ऑन स्ट्राईकला दिलीप काळे आहे तर नॉन स्ट्राईकला वैभव चौधरीला तुम्ही तिथे पाहतात. या दोन खेळाडूंवरती मात्र मोठी मदार संघाची जी असेल मोठा फटका इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क येऊ दिला नाही. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे तुम्हाला जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सातत्यपूर्ण डॉट बॉल टाकण्यामध्ये अतिशय माहीर असणारे हे गोलंदाज आहे. फलंदाजांना उभं करून ठेवलेले आहेत दिलीप काळे. या मैदानावरती काल देखील आपण दिलीप काळेला बरसताना मात्र पाहिलं तर आज देखील आपल्या संघासाठी तो बरसेल का. आणि यस मोठा फटका तिथे त्याच्या बॅटमधनं येतोय. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. षटकार फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता मध्ये वाढताना पाहायला मिळतं. पुढे सरसवत मात्र फटका खेळवता तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. 27 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. या मैदानावरती आपण पाहिलं विजयाची गॅरंटी देणारा कुठलाच धावफलक मैदानावरती मात्र जो बनलेला नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ आणि त्या खेळाचं नाव क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट इथे तुम्हाला मात्र जे पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज जो मात्र सज्ज होताना पाहायला मिळतो. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका इथे खेळायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळताना पाहायला मिळाली. या सिंगलनं धावफलक देखील वाढेल. 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 38 चेंडू आणि 93 धावेंची गरज. 38 चेंडूमध्ये 93 बनवायच्यात
थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे, कारण आज दिवसभराच्या सत्रामध्ये बरेचसे सामने आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. यानंतर सामना पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधात पुरंदर पेशवाच अशी लढत तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुरंदर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. पन्हाळा पॅन्थर संघ आपला संघनायक या ठिकाणी या टॉस त्या ठिकाणी केला जाईल. पन्हाळ्याचा संघनायक या ठिकाणी आहे. पुरंदर संघ आपला संघनायक या पुरंदर संघाचा संघनायक आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी या टॉस या ठिकाणी करायचा आहे. पुरंदर संघ पुढील 1 मिनिटात जर आले नाही तर पन्हाळा पॅन्थर संघाला टॉस विन दिला जाईल, याची नोंद असू द्या. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेचा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. धावपलकावरती 34 धावा धावपलकावरती आहेत. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झालाय. 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत आणि 34 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. पुरंदर संघानं टॉस जिंकलेला आहे आणि आम्ही प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय पुरंदर पेशवास टीमचा आहे. ही मॅच संपल्यानंतर पन्हाळा पॅन्थर संघानं मात्र क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शेवटचे 36 चेंडू आणि 87 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मोहितनं चेंडू हातामध्ये घेतलाय. मोहित गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होईल. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू झालंय आणि इथे मात्र मोठा तडाखा पाहायला मिळतो. चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकर हा षटकार आपण पाहतो. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहीर असणारा खेळाडू आहे आणि त्याची बॅट आता इथे तळपताना मात्र जी पाहायला मिळाली. गोलंदाजांना इथे आता कमाल करावी लागेल. धमाल इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. धावपलिकावरती जाणार आहोत आपण. धावपलिकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील 40 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. 35 चेंडू आणि 81 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. 81 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. दिलीप काळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा इथे मैदानावरती येताना मात्र ज्या पाहायला मिळतात. त्यावेळेस मात्र तुम्ही पाहता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कमबॅक करता येणं फार गरजेचं आहे. तुम्ही कशा प्रकारे कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतात यावरती सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मात्र ज्या लागून आहेत. कमबॅक आयुष्यामध्ये करता येणं फार गरजेचं असतं आणि आज देखील तुम्हाला इथे मैदानावरती तीच कामगिरी सातत्यपूर्ण मैदानावरती मात्र जी करावी लागेल. कमबॅकची अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. रोहित शर्माचा कमबॅक तुम्ही पाहिलेला आहे. ऋषभ पंतचा कमबॅक देखील तुम्ही पाहिला. अपघातानंतर मात्र केलेला कमबॅक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनीत चौका. धावपलकावरती आपण जाऊया. धावपलक 44 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. कमबॅक काय असतो याचं उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज तर आहेतच, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण जाऊन डोकावलं तर रोहित शर्माचा देखील कमबॅक आपण पाहिला. इथे फटका उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक
अंदाज बांधता आला नाही, झेल तिथे होऊ शकत नाही आणि धावफलक देखील वाढेल. 45 धावा आहेत. 45 क्रमांकाची जर्सी परिधान करतो रोहित शर्मा आणि खरं तर त्यानं केलेला कमबॅक 100 धावा मात्र या अगोदर तुम्ही पाहिल्यात मॅच मध्ये त्यानं बनवल्या. तुला टोचणारे, तुला डिवसणारे, तुला बोलणारे हे नेहमीच बोलत राहतील. तुझ्या कर्तृत्वावरती, तुझ्या स्वप्नांवरती, तुझ्या कौशल्यावरती, तुझ्या सामर्थ्यावरती नेहमीच प्रश्नचिन्ह उभे करत राहतील. परंतु या सर्वांना तुला शब्दाने नाही तर तुझ्या यशाने उत्तर द्यायचं असतं आणि तो कमबॅक फार आणि फार महत्वाचा असतो. 45 धावा आहेत धावपलिकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र मोठा प्रहार तिथे केला होता. स्वराज पाबळे चेंडूच्या खाली आहेत. याच तिथे कमबॅक मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल गोलंदाज. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. धावपलिकावरती आपण नजर टाकूयात. 6 गडी बाद असताना 45 धावा धावपलिकावरती मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि विशेष करून मला कौतुक करायचं आहे गोलंदाजांचं. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण इथे मैदानावरती मात्र होताना जे पाहायला मिळते आहेत. जिंकण्यासाठी मात्र प्रत्येकाचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि प्रयत्नांची उंची जर तुमची मोठी असेल तर तुमच्या समोर यशाला देखील झुकावं लागतं आणि आज हे यश मैदानाच्या आतमध्ये मिळवलं जाईल का हे पाहायचं. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतो आहे. ओमकार न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानावरती मात्र जे सजवलं जाईल. जाळं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जे पसरवलं जाणार आहे आणि इथून पुढे मात्र या सामन्यामध्ये देखील रोमहर्षकता आपल्याला मात्र जी पाहायला मिळेल आणि ही रोमहर्षकता मात्र किती प्रमाणामध्ये मात्र इथे आपल्याला जाणवते हे देखील मात्र तुम्ही इथे मैदानावरती पाहाल. मोहितला तुम्ही पाहतात. कमालीची गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून या ठिकाणी जी पाहायला मिळते आहेत आणि एक चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी जे सातत्यपूर्ण होताना पाहायला मिळाले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. षटकाची सांगता होईल. षटकाची सांगता झाली. धावपलिकावरती आपण नजर टाकूयात. 45 धावा धावपलिकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. पाच ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. शेवटच्या आता 30 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 76 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतात. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत. क्या होगा मैदान के अंदर देखा जाएगा. जो तपते हैं, जो घिसते हैं, वो शूरवीर कहलाते हैं. सौभाग्य हर दिन नहीं सोता है. अपने मेहनत पर कीजिए भरोसा. फिर देखिए मैदान के अंदर क्या क्या होता है. इथून पुढे परिस्थिती बदलावी लागेल. इथून पुढे मात्र सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेक राजनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. वेळ वाचवा. वेळ वाचवला जाणं गरजेचं असेल. विवेक राज जो गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. 55 मिनिटांचा दिलेला तुम्हाला अवधी. त्या 55 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला तुमची इनिंग कंप्लीट या ठिकाणी करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. जाळं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र जे पसरवलं जात आहेत. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला आता मात्र जे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये विणलं गेले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा उसळला चेंडू आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दिलीप काळे मात्र बारकाईनं तिथे लक्ष देऊन आहे की चेंडू कोणत्या टप्प्यावरती पडल्यानंतर मात्र वळण घेतो. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आहेत परंतु तिथे दिलीप काळे हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही.
अंगभेदक शरीरभेदक मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. सातत्यपूर्ण निर्धाव स्वरूपाचे चेंडू जे टाकले जातात आणि एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता दोन्ही संघांकडनं होताना मात्र जी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विवेक राज बॉल टू स्ट्रायकर अँड बॅट्समन दिलीप काळे. पुढे पुढे सरसावत मात्र पाहायचंय. घनाचा घाव तिथे घातला आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर हवाई मेल आणि काढलंय मैदानावरती इथे गोलंदाजाचं तेल. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा धनधनी षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. एक्कावन्न धावा. 51 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर दिलीप काळेला तुम्ही तिथे पाहतात. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये जो तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो आणि सातत्यपूर्ण बदलणारं क्रिकेट. परत एकदा डॉट बॉल. गोलंदाजाची कमाल तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. गोलंदाजानं देखील मात्र कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये केलाय. जरी एक मोठा फटका आला असला तरी देखील मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वापसी करता येणं गरजेचं आहे आणि तीच कामगिरी मात्र विवेक राजच्या माध्यमातून आम्ही पाहतो. यावेळेचा चेंडू मात्र कट करून दिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. धावफलक वाढलाय. 52 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 69 धावेंची गरज. शेवटचे 24 चेंडू आणि 69 धावा बनवायच्या आहेत. वेळ वाचवा. 24 चेंडूमध्ये 69 बनवले जातील का? शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 24 चेंडू मात्र या सामन्यामध्ये काय कमाल करणार आहेत याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र लागून आहे. षटक क्रमांक आता घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गौरवनं चेंडू हातामध्ये घेतलाय. गौरव गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल. दिलीप काळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे मित्रांनो तोपर्यंत इथे धावा सातत्यपूर्ण येताना पाहायला मिळतील. परंतु गोलंदाज देखील तुम्ही पाहतात काही कमी ताकदीचे नाहीत. गोलंदाजांना देखील मात्र इथे वापसी करावी लागेल आणि एक चांगली कामगिरी करताना तुम्हाला मात्र ते पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे. सामना रंगतोय. सामना रंगेल आणि सामना रंगणार आहे. यामध्ये कुठलाही मात्र तिळमात्रची शंका नाही. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहाल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. हा चेंडू बिमर आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणामध्ये मात्र आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. आणि यस तिसऱ्या पंचांचा निर्णय हा चेंडू नो बॉल. बिमर नो मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक नो बॉल मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावफलकावरती तुम्ही पाहता 53 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू अप्रतिम टाकण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी
येताना तुम्हाला जो पाहायला मिळाला अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडली. 54 धावा धावपलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यात 24 चेंडू आणि 67 धावेंची गरज. 24 चेंडूमध्ये 67 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. गोलंदाज गौरव, तर ऑन स्ट्राईकला मात्र दिलीप काळे जो की 28 धावेंवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. अनुभव प्रचंड मोठा आहे आणि तो अनुभव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो वापरायचा आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनुभव इथे वापरावा लागेल. अनुभव की भट्टी में जो तपते है, दुनिया के बाजार में वही सिक्के चलते है. आणि आज कुणाचा सिक्का इथे चालेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. गौरवचं कौतुक करावं लागेल. जरी या अगोदर एक वाईट आला असला तरी हा चेंडू त्यानं मात्र कमालीचा टाकलाय. शेवटचे 23 चेंडू आणि 67 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. क्लीन बोल्ड, हो गई गलती, हो गई भूल, और ये दांडी 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 गुल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. धक्का क्रमांक 7 मैदानाच्या मध्ये बसला जातोय. 7वा फलंदाज माघारी परतला. 54 धावा धावपलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 22 चेंडू आणि 67 धावेंची गरज. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मनु सक्सेना येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. मनु सक्सेना आणि ओमकार गायकवाड ही नवी कोरी जोडी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. पाहूयात आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारचं योगदान ते आपल्या संघासाठी मात्र जे देणार आहेत. आणि आपल्या संघासाठी मोठं योगदान जर तुम्हाला द्यायचं असेल तर इथे चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेचा चेंडू वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडली. धावफलक वाढला. 55 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 22 चेंडू आणि 66 धावेंची गरज. गौरव पुन्हा एकदा तयार. मोठे युद्ध तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. युद्धाच्या बातम्या ऐकणं जरी सोपे वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात युद्ध अनुभवणं किती घातक असतं, किती विध्वंसक असतं हे तुम्ही इथे पाहतात. पुढे सरसावत मात्र फटका खेळायला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. सिंगलने धावफलक वाढेल. अब तक 56 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 21 चेंडू आणि 65 धावेंची गरज. खोदून काढलाय हा चेंडू. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. थोडासा फंबल होतो तोपर्यंत एकाच धावेवरती इथे समाधान मैदानाच्या मध्ये मानावं लागताना एका धावेने धावफलक देखील पुढे जाणार आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटचे 20 चेंडू आणि 64 धावेंची गरज. अप्रतिम चेंडू होता. पंचांकडे हलकसं अपील तिथे केलं गेलं. अपील फेटाळलं जाईल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. 57 धावा धावफलकावरती. या षटकातला अजूनही एक चेंडू मात्र फेकायचा बाकी. शेवटचे 19 चेंडू आणि 64 धावेंची गरज. इथे आता तुम्हाला तुमचा गिअर चेंज करावा लागेल. एक्सलेटर वरती मात्र पाय द्यावा लागणार आहे. तुमचं इंजिन इथे गरम होणं फार गरजेचं आहे. 19 चेंडू मध्ये 64 बनवायच्यात. 6.5 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. 57 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे मात्र मोठी आतषबाजी आता तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. मनु सक्सेना ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहताय. त्याला मात्र आपले बाहू खोलावे लागतील. यावेळेस मात्र आक्रमण चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वराज पाबळे. झेल टिपलाय. धक्का क्रमांक 8. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 8 फलंदाज माघारी परतले.
धावपलकावरती 57 धावा तर न्यू बॅटर संतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला मात्र जो पाहायला मिळेल षटकाची सांगता होते 7 षटक संपली 57 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अठरा चेंडू आणि 64 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी तुम्ही इथून पुढे पाहतात तर गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विवेक राजनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. विवेक राज गोलंदाजी करण्यासाठी तयार. या अगोदरच्या षटकामध्ये मात्र विवेकनं 7 धावा तिथे खर्च केल्या होत्या. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. तर या षटकामध्ये विवेक राज कशा प्रकारचं कामकाज करेल. ऑन स्ट्राईकला ओमकार. यावेळेस मात्र पाहायचं मोठा फटका इथे सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. धक्का क्रमांक 9 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. न्यू बॅटर मात्र प्रभाकर सिंग मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटची विकेट इथे आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक 9 गडी बाद 57 धावा शेवटचे 17 चेंडू आणि 64 धावेंची गरज. विवेक राजने मात्र पहिल्या चेंडूवरती मोठं यश मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपादित केलेलं आहे. प्रभाकरला तुम्ही ऑन स्ट्राईकला पाहाल. प्रभाकर आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 17 चेंडू आणि 64 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू अप्रतिम दर्जाचा डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कुठलीही धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये जी मिळू दिली जात नाही. 57 धावांवरती धावफलक स्थिरावलेला आहे 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 16 चेंडू आणि 64 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. फक्त हवा घालण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईकचा खेळाडू मात्र संतोष फक्त बघ्याची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय. ते हलक्या ते चेंडूला खेळून काढलेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळानंतर आली. धावफलकावरती 58 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौदा चेंडू आणि 63 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज विवेक राज. बॉल टू स्ट्रायकर आणि बॅट्समन संतोष चव्हाण. डेड बॉल मृत चेंडूची नोंद मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ज्या चेंडूवरती कुठलीही घटना मैदानावरती घडली जाणार नाही. यावेळेस फटका फसलेला आहे. मोठा फटका खेळायचा होता बॅटवरती येताना पाहायला मिळाला नाही. चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. आतापर्यंत 5 चेंडू विवेक राजने फेकले आणि एक चांगली दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतात. 13 चेंडू आणि 63 धावेंची गरज. इथे फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळाली. 60 धावा धावपलकावरती 59 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 62 धावेंची गरज. शेवटचे 12 बॉल आणि 62 बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली.
12 चेंडू शेवटचे मात्र शिल्लक आहेत. अजूनही 62 बनवायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मोहितनं चेंडू इथे हातामध्ये घेतला. त्या अगोदर देखील मोहितने एक षटक माफ करा, गोलंदाजी ट्रॅक वरती चिन्मय देशपांडे. चिन्मय देशपांडे पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. थँक्यू. 63 धावा 9 गाड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू आणि 58 बनवायचे आहेत. खरं तर विल्यम शेक्सपियर असं म्हणतात की नावात काय आहे, परंतु हा सगळा अट्टाहास नावासाठी आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं व्यवस्थित इथे जी मात्र नक्कीच आपण पाहतो ऑनलाईन स्कोरिंग जे होतं त्यामुळे ती नावं फार महत्त्वाची असतात. 63 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल, चेंजेस, बदलाव तुम्हाला मात्र पाहायला मिळतील. कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी उभं करायचं, संघाच्या संघ नायकाच्या खेळाडूच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग, त्यानुसार केली जाणारी क्षेत्र व्यूहरचना आपण या ठिकाणी मात्र जी पाहतो. यावेळेचा चेंडू डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 10 चेंडू आणि 58 धावेंची गरज. शेवटचे 10 बॉल 58 बनवायचे आहेत. पुढे सरसावत मोठा फटका इथे मात्र मैदानाच्या मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू सीमा पार. सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकार इथे आलाय आणि चौकारानं धावफलक देखील इथे वाढताना मात्र जो पाहायला मिळतो आहे. 67 धावा अजूनही 54 बनवायच्या आहेत. सोडून दिला हा चेंडू. वाईट बॉल. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतो आहे. सातत्यपूर्ण आपण पाहिलं मैदानावरती एक चांगली कामगिरी गोलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. नो बॉल, नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे तुम्हाला मात्र जो पाहायला मिळतोय फुलटॉस टाकला होता बिमर नो. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक वाढेल. 70 धावा आहेत. 8 चेंडू आणि 51 धावेंची गरज. पुढे सरसावत मात्र पाहायचं मोठा प्रहार आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषाच्या अगदी बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, बारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा अन्य मोठा फटका इथे मात्र सजवलाय. अलौंदी कार्पेट. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. एकवीस धावा गोलंदाजानं इथे खर्च केलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण आता तुम्ही पाहाल. शेवटचे 6 चेंडू आणि
41 धावेंची गरज. 6 चेंडूमध्ये 42 करणारा ऋतुराज गायकवाड आपल्याला माहिती आहे. 6 चेंडूमध्ये मित्रांनो आम्ही मुळशीच्या मैदानावरती 52 होताना देखील पाहिलेले आहेत. तर इथे 6 चेंडूमध्ये आता 41 बनवल्या जाणार का, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा मैदानावरती लागून आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती स्वराज पाबळे. स्वराज पाबळेनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. अतिशय फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी सातत्यपूर्ण स्वराज पाबळेच्या माध्यमातून आम्ही इथे मैदानावरती जी सातत्यपूर्ण पाहत आलोय. आज देखील मात्र त्याला तीच चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीतली धार त्याला इथे मात्र मैदानावरती दाखवावी लागणार आहे. ऑन स्ट्राईकला संतोष चव्हाणला तुम्ही पाहतात. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये भरकटणारी गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. दिशा आणि दशा चुकली की आयुष्याची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाहीत. इथे मात्र अचूक दिशेवरती मात्र गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. स्वराज पाबळे पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईकला संतोष चव्हाणला तुम्ही पाहतात. अप्रतिम चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू जरी अवंतर असला तरी पुढचा चेंडू मात्र स्वराज पाबळेने मात्र चांगला हाताळलाय. सामन्याचं समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 40 धावेंची गरज. सामना थोडासा अवघड होताना पाहायला मिळतो प्रतापगड पॉवर संघासाठी. शिवनेरी स्ट्रायकर संघ या सामन्यावरती मात्र थोडीशी मजबूत पकड मिळवताना मात्र जे पाहायला मिळत आहेत. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये आली. धावफलक देखील पुढे सरसावेल. 82 धावा. 4 चेंडू आणि 39 बनवायच्या आहेत. पन्हाळा पॅन्थर्स आणि पुरंदर पेशवाज दोनही टीमनं यानंतर लगेच तयारीत राहायचं. जशी मॅच संपेल तसं मात्र पन्हाळा पॅन्थर्स संघानं मात्र आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे सजवून घ्यायचं आहे याची नोंद असू द्या. कुठलाही वेळ आपण आता या ठिकाणी घ्यायचा नाही. धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु नकार दिला गेलाय. फेकी थोडीशी खराब इथे होताना पाहायला मिळेल आणि धावफलक देखील इथे मात्र वाढताना पाहायला मिळेल 2 धावेनं. 84 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 37 धावेंची गरज. तीन चेंडूमध्ये 37 धावेंची मात्र असणारी गरज तुम्ही पाहता. स्वराज पाबळे यस तिथे झेल टिपलाय. संघ ऑल आउट होताना पाहायला मिळेल आणि सामना या ठिकाणी शिवनेरी स्ट्रायकर संघानं जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय गोलंदाजीची अतिशय जबरदस्त कमाल करणारा. 2 षटकं ज्यानं टाकली, 7 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट ज्यानं घेतल्या असा असणारा विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल काळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या राहुल काळे आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे.